5 तारखेला संध्याकाळी एक ट्रेनमध्ये मारहाणीची घटना घडली आणि तो जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर ही जी घटना आहे ती अंधेरीनी विलेपार्ले या दरम्यान घडली आणि त्यानंतर ज्यावेळेला हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या गोष्टीची चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये जेव्हा ज्यानं मारहाण केली त्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ते पोलीस अंधेरी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत सचिन गवते सर ते स्वतः आपल्यासोबत या संपूर्ण गोष्टीची माहिती देण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। सर, काय नेमकी घटना घडली आणि कधीची घटना आहे आणि काय सांगाल? 5 तारखेला गोरेगाव ते CST जाणाऱ्या ट्रेनमध्ये जोगेश्वरी ते अंधेरी या दरम्यान एक मारामारीचा प्रकार रेल्वेमध्ये घडलेला होता। त्याची क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली होती। त्या क्लिपमधील मारहाण करणारी व्यक्ती याचा आम्ही ताबडतोब पथके नेमून शोध घेतलेला आहे आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडे चौकशी चालू आहे आणि ज्यांना मारहाण झालेली आहे त्या बळीत व्यक्तीची देखील आम्ही शोध घेण्याचा पथकांच्या तर्फे शोध घेत आहोत। तर तात्काळ आम्ही ते मिळताच पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। सर, ज्यानं मारहाण केली त्या व्यक्तीला तुम्ही नेमकं कुठून ताब्यात घेतलेलं आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती? मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आम्ही आमच्या तांत्रिक आणि गोपनीय बातमीदाराकडनं त्यांना आम्ही वडाळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि वडाळ्यावरून इथं आणलेलं आहे त्याला आणि घटनेविषयी त्याची आता सविस्तर चौकशी चालू झालेली आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्यावर आमची पुढील कायदेशीर प्रक्रिया होऊन जाईल। सर, जर पाहायला गेलं तर अशा वारंवार ज्या घटना आहेत त्या रेल्वेमध्ये घडत आहेत। क्षुल्लक कारणावरून लोक मारहाण करतायत, एकमेकाशी मारामारी झगडे करतायत। या लोकांना तुम्ही काय आव्हान कराल TV9च्या माध्यमातून? रेल्वेने प्रवास करत असताना गर्दी असते, गर्दी दरम्यान एकमेकांना धक्का लागतो, बोलाचाली होते। मात्र लोकांनी एकमेकांना ॲडजस्ट करून प्रवास केला पाहिजे आहे। प्रत्येकाला वेळेत घरी पोहोचायचं असतं, प्रत्येकाला गडबड असते, पण एकमेकांना आपण द्वेष देणं किंवा एकमेकांना ॲडजस्ट न करता चालणं ह्या प्रकारे जो प्रवास होतो आणि मग अचानक भांडण होणं, तर ह्या गोष्टी लोकांनी टाळल्या पाहिजेत। तसेच सोशल मीडियावर देखील प्रसारित करताना त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्याची सत्यता आधी पडताळली पाहिजे आहे असं मला वाटतं। धन्यवाद सर TV9शी बोलल्याबद्दल। हे होते सिनियर PI सचिन गवते सर। त्यांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावरती जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट करताय तर ती सावध गतीनं करण्याची गरज आहे आणि जे कोण आता ही घटना घडली याची पार्श्वभूमी जर पाहायला गेलं तर ज्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। व्हिडिओ अजय मोहितेसह मी वैभव घाग, TV9 मराठी, अंधेरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।